नमस्कार. जनरेशन गप्पांचा 2026 सालचा हा पहिला एपिसोड घेऊन आम्ही आज आलो आहोत. मला माहिती आहे की शेवटचा एपिसोड होऊन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मागच्या वर्षी थोडी गडबड झाली, थोडंसं बाबांना ॲडमिट करायला लागलं आणि त्याच्यानंतर ते सुखरूप बरे झालेत. आणि मध्ये इनर्शिया होता परत सगळं चालू करायचा, पण मध्ये मध्ये जसे लोक भेटतात तेव्हा ते या एपिसोडची किंवा जनरेशन गप्पांची आठवण काढतात. त्याच्यामुळे परत एक मोटिवेशन मिळालं की परत एक काही एपिसोड शूट करावेत. आणि आज म्हणून तुमच्यासमोर आज नवीन एपिसोड घेऊन आलो आहोत. गप्पामध्ये नेहमी चालतं तसं काहीतरी सध्या परिस्थितीत चाललेलं काहीतरी रेलेव्हंट आपण डिस्कस करतो. असा कुठलाही विषय आम्ही ठरवला नाही आहे. स्पॉन्टेनियसली जे काय येईल ते बोलायचं, त्यालाच गप्पा म्हणतात. म्हणून आजच्या गप्पा हा साहजिकच आत्ता आपण जे काय सारखं पाहत आहोत टी व्हीवरती, मोबाईलवरती, युद्ध परिस्थितीनं आपण परत जातो. एक 5 वर्षापूर्वी आपण वेगळ्या पद्धतीची युद्ध परिस्थिती बघितली होती, ती म्हणजे करोनाची. आणि आता गॅस सिलेंडर किंवा पेट्रोल कमी पडतंय का आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन होतोय का, याची परिस्थिती आपल्या डोक्यात चालली आहे. ऑफकोर्स असं काही होणार नाही असं आपल्याला आपलं शासन आश्वस्त करतंय, पण तरी एक मनात काही ना काहीतरी चाललंय. त्यामुळे आज आपण जे काय बोलणार आहोत युद्धाबद्दल ते म्हणजे कोणाची बाजू बरोबर कोणाची बाजू चूक असं अजिबात नाही. त्यामुळे युद्ध या एकंदर विषयावरती आपण बोलणार आहोत. तर सुरुवात अशी करूया की आता तुमचा जन्म 1947 सालचा, 48 सालचा, आणि त्याच्यानंतर तुम्ही 62चं युद्ध होतं, 71चं युद्ध होतं. तर या सगळ्यांमधनं त्याच्याही आधी युद्ध परंपरा ही एक कॉमन गोष्ट आपल्या संस्कृतीत म्हणणार नाही, पण आपल्या हिस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे इट वॉज अ प्रोफेशन दॅट टाईम. तिथे मुलं असायची, सैन्यात जमा व्हायची. जेव्हा लढाई नसेल तर शेती करायची, तर सैन्यात जायचं, युद्ध करायचं, यायचं. असे कोणालाही कधी युद्ध होईल कधी थांबेल सांगत होतं. त्यांचं असं गोष्ट जायचं, शेजारच्या ह्याच्यात जायचं, हा युद्ध करायचं, त्याला जिंकायचं, त्यांचं घेऊन यायचं, आणखी आपल्या लोकांना पोट भरायची वगैरे, अशा प्रकारे सगळी होती. मग ते मोठे मोठे कार्यामध्ये हे काय आणतात ते शूरवीर, मग त्यांची कौतुकं व्हायची, त्यांना काय काय बक्षिसं मिळायची वगैरे. ते युद्ध हा त्याचा एक प्रोफेशन होता पूर्वीचा. आता थोडं कमी झालं त्याच्यामध्ये. थोडं लोक थोडं शाणे झाले, भांडून येत म्हणतात, पण भांडायची इच्छा मनाला असते, भांडतात असतात. दुसरं म्हणजे पेशवेकालीन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचं किंवा त्याच्याही आधी अगदी आपण जे हिस्ट्री वाचतो ते युद्धाचीच हिस्ट्री वाचतो. की त्याची गोष्ट अशी आहे बरं का, सुद्धा ही लुटण्यासाठी जी होती ती वेगळी होती. स्वातंत्र्याचं युद्ध केलं शिवाजी महाराजांनी. आपलं स्वतंत्र राज्य पाहिजे, स्वतंत्र पाहिजे, याची केलं ती गोष्ट वेगळी, उद्दिष्ट वेगळी असली तरी युद्ध कायम होतं सगळ्यांच्यामध्ये. युद्ध करायला लागायचं, युद्ध केलं तर काहीच व्हायचं नाही ना, अशी गोष्ट. आणि म्हणजे शेवटी युद्ध म्हणलं की शस्त्र आली आणि खूप सारा म्हणजे आपल्या तिजोरीतला जो भाग होता तो शस्त्रास्त्र बनवण्याकरता वापरला जायचा. आणि जसं जसं पूर्वी बरका पुष्कर ना, ती तलवारीची होतं, तलवारीची मलखांब, तलवार, दानपट्टा वगैरे वगैरे वगैरे. जेव्हा हे ब्रिटिश लोक इथं आले आणखी त्यांनी इंट्रोड्यूस केलं बंदूक, लांबूनच मारायचं, तेव्हा मग प्रॉब्लेम झाला. ही नवीन ती शस्त्र निर्माण झाली ना, त्या युद्धाचं स्वरूप बदललं आणि थांबलं युद्ध. त्याच्यामुळे टू बी व्हेरी फ्रँक, युद्धात लोक घाबरून थांबायला, का आपण कधी मरू शकतो ना, बंदुकीने कोणी मारू शकतं. तर आपण तलवारी करू, मारामारी करू, सगळं लोकांना हरवून टाकू, पण बंदुकीने करणार काय? बॉम्ब टाकला करणार काय? ॲटो बॉम्ब टाकला करणार काय? असे युद्धाचं झाले. म्हणून त्यासाठी युद्ध कमी झाली थोडीशी, पण हे त्याचं कारण हे नवीन शस्त्र निर्माण झाली. म्हणजे इंटरेस्टिंग आहे की म्हणजे आर्म्स अँड ॲम्युनिशनमध्ये ॲक्च्युली ॲडव्हान्समेंट झाल्या, त्याच्यामुळे ॲक्च्युली युद्ध कमी झाली. कारण पूर्वी तलवारींनी लढायला लोक पुढे जायला लागायचं, पण आता लांबनं किंवा कोणाच्या हातातच नाही ना. कोण काय होतं, रॉकेट टाकलं तुम्ही मेला. सुईकन आता आपण पाहतो टी व्हीवरती, सुईकन काय ते येतं काय ते झोडकं उडून टाकतं. त्याला काय अर्थ काही.
मग आता त्या लोक थोडं युद्ध नको असं म्हणतात हल्ली. तर कारण ते आता न्यूक्लिअर वेपन्स आलेत, ते म्हणजे हे दुधारी शस्त्रासारखंच आहे की एका एका बाजूला ते न्यूक्लिअर वेपन वापरू नये म्हणून किंवा वापरलं जाऊ नये म्हणून युद्धावरती कंट्रोल ठेवला जातो, आणि ॲट द सेम टाइम आपली आपली जरब असावी म्हणून जे न्यूक्लिअर पॉवर आहेत त्यांच्याकडे जास्त न्यूक्लिअर हेड्स असावेत असं त्यांची इच्छा किंवा त्यांचं प्रयोजन असतं. म्हणजे ॲडव्हान्समेंट्स इन वन वे आर ट्राईंग टू रिड्यूस वॉर, ॲट द सेम टाइम मी अशी गंमत म्हणतो का, नुसते शेड्यूल ठोकायचे आणि कुस्ती खेळायची नाही असा प्रयत्न. शेड्यूल ठोकायचं, मी तुला असं करीन तसं ते असं पाडण्याची करेन, पण ॲक्च्युली कुस्ती करायची नाही अशी याच्यामध्ये भावना. म्हणजे ही तुझी शस्त्र स्पर्धा जी आहे ना ते त्यासाठी माझ्याकडे हे आहे ते आहे ते आहे, तू असं मी करेन तसं, पण करायचं नाही. अर्थात करायला नाही बुद्धी आहे तोपर्यंत गोष्ट ठीक आहे, तर त्याने केलं तर काय लपड होणार आहे, सगळेच म्हणणार आहेत. त्यांना माहिती आहे एकाने केलं की सगळं म्हणणार आहेत, दुसरं काही नाही. अनुभव तर आलाच आहे, प्रयोग करून बघितलं नाही हिरोशिमा नागासाकीवरती काय काय होतं त्याच्यामध्ये. ते 62चं किंवा 71चं युद्ध बघितलं, आणि आज ऑफकोर्स आपल्याला जास्त डायरेक्टली फेस करायला लागत नाही, बट काही आपले लोक मिडल ईस्टमध्ये आहेत ते पण जे आपल्याला मेसेज पाठवतात त्याच्यावरनं म्हणतात की ते सेफ आहेत सगळं, कारण सध्या डिफेन्स सिस्टीम पण स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे किती मिसाईल आल्या तर त्या मिसाईलना कसं पाडून टाकायचं ह्याच्यात जास्त आपल्याला आपलं जे बळ आहे ते एकही मिसाईल कसं आपलं एक डोम पेनिट्रेट करू शकणार नाही, जसं इस्रायलचं आयर्न डोम म्हणतात. होय होय. तर डिफेन्स सिस्टीम्स पण इतक्या प्रगल्भ झाल्या आहेत की लोकांना, जसं आपले काही मित्र आहेत दुबईमध्ये म्हणा किंवा अबुधाबी म्हणा, त्यांचा इतका विश्वास आहे की आपल्याला काही होणार नाही कारण आमचे डिफेन्स सिस्टीम्स चांगले आहेत. पण आता 62 साली किंवा 71 साली हे सगळं वेगळं होतं. तेव्हा आपण डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होतो युद्धामध्ये, आणि तेव्हा एकंदर वातावरण कसं असायचं युद्धाचं. कारण मला आठवतंय की आई सांगते की भोंगा व्हायचा, मग अचानक सगळेजण लाईट बंद करून कॉटच्या खाली लपा वगैरे असं म्हणायचे. तेव्हा काय सिच्युएशन असायची तेव्हाची? की आपण युद्धाला तयारच नव्हतो कधी. आपले नेहरू चाचरे होते ते शांतीदूत, त्या कारणाने वाटतं कोण आपल्याशी युद्ध करणार आहे, कशा काय गरज आहे. पण चीनने त्यांचाच इंगा दाखवला, म्हणजे की सरहद्द आमची आहे, ते हल्ला केला. एकदम सगळं घडू जागा झाली, काय आपल्याला हल्ला केला, आपण युद्ध केलं. सगळे त्याला आमच्या शाळेतली मुलं मी सगळी आपण युद्धावर जाऊया अशी आम्हाला वाटायचं, आपण जायचं तिथे म्हणून. पण ते जे युद्ध होतं ते थोडक्यात थांबलं शेवटी झालं. पण त्यामध्ये चीनने तुमच्याकडे हल्ला केला, आणखी तुमच्या पचका झाला सगळा. त्याची गोष्ट लक्षात ठेवून पाकिस्तानने काय आयडिया केली की चला भारतावरती युद्ध करूयात म्हणून. मग त्यांनी 65 साली हे सुरू केलं युद्ध तुमच्याशी डिसेंबर महिन्यात. पण शास्त्री काकांनी त्यांनी असं इतकं चोपलं टू बी व्हेरी फ्रँक. खुश झालो की आपण कधी जिंकू शकतो वगैरे, तर कॉन्फिडन्स आला. मग तेव्हापासून कुठे आम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये आम्हाला बरं का पुष्कळ NCC होती. NCC आम्हाला मिलिटरी शिक्षण शिकवायचे. हॉस्टेल 2 बंदुका घ्यायच्या, फिरायचं काय काय करायचं. तेव्हा ते सुरू आम्हाला मामायचं असं वगैरे. नंतर थांबलं पुढे ते सगळे. पण युद्धाची गोष्ट तिथनं सुरू झाली. म्हणजे एक्सरसाइज सगळे झोपेत होते, 5 साली उभे लागले आणि शिकायला सुरुवात केली. आणि 71 साली जेव्हा बांगलादेशला मुक्ती मिळवून दिली भारताने, तेव्हा मात्र सगळे खुश झाले की इंदिरा गांधी म्हणजे अगदी देशमाता आहे, देवी आहे, असं दुर्गा देवी आहे असं वाटतं. हे युद्धाची गोष्ट आपल्याला इतकी माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय फारशी युद्ध काय झाले नाही, कारण कोणी हे केलं नाही, दादागिरी नाही. आपण कारण ॲटम बॉम्ब तयार केला ना. जो ॲटम बॉम्ब केला म्हणजे कशासाठी केला की कटकट केली आम्ही तुम्हाला उडवू. मग अटल बिहारीने केला 99 साली. आपण पण युद्ध सज्ज झालो, पण आपल्याला युद्ध करायला लागलं नाही. ही नशीब गोष्ट चांगली. मग ते फुसके 12 सुरू झाले, फटाके उडवायचे, ह्याच्यामध्ये दहशत करायचं, हे करायचं. त्याच्यासाठी पण मोदी काकांनी आता डायरेक्टली काय सर्जिकल स्ट्राईक करून त्याची वाटी उडवून लागले. अशी युद्ध ही आपल्याकडे अशापर्यंत झाली आहे. ट्रम्पसारखी नाही, इथनं उठला त्याच्यावरती हल्ले केले, त्या खेमिन्याला मारलं, ह्याला मारलं, त्याला मारलं.
अशा प्रकारे युद्ध चाललेलं आहे. हम्म. पूर्वीची म्हणजे काय डायरेक्टली होती रे त्याच्यात लढे तलवारीने. आता जी युद्ध बॉम्ब टाकायचे आणि ॲटम हे काय मोठी मोठी डिस्कशन करायची, पण लोकांनी प्रोटेक्शन पण करायचं. पण अशा प्रकारे युद्ध झाले सध्या. इज अ डिफरन्स. हम्म. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला तेव्हा 2000 आपले 1962 साली आणि 71 साली एक उत्स्फूर्त वाटायचं की आपण पण जाऊन सीमेवरती लढावं. होय. अं, अं, पण एकंदर वातावरण कसं असायचं युद्धाच्या वेळेस त्या काळात? त्या काळामध्ये असं होतं की हे पुढे देहू रोड या ठिकाणी आपल्याकडे ॲम्युनिशन फॅक्टरीज वगैरे असतात, तर आपल्याला हल्लाची शक्यता फार होती. त्या कारणाने आकाशात विमानतळ येताच वाटलं कुठली तर लय भोंगा वाजायचा, मग ब्लॅकआउट करायचा रात्री, कुठे दिवा दिसला कामाने, अशा वगैरे गोष्टी होत्या. पण त्या पण फारशा काय झाल्या ते थांबलं युद्धानंतर, कारण शास्त्रीय गाडीनं नसतं हे केलं, दुरुस्त करून टाकलं. बांगलादेशात आपल्याला काय प्रश्न आला नाही. आपल्याकडे डायरेक्टली पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये किंवा फारसा युद्धाचा काय प्रकार काय झाला नाही. हम्म. पण तेव्हा भीती असायची का खरंच? का एक लहान नाही, एवढे कोण घाबरत नव्हते रे. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला एवढी काही भीती वाटली नाही की आपण मरतो की काय करायचं, अजिबात नाही. हम्म. आता युद्ध हे मुळातच म्हणजे ह्युमन रेस, आपण हंटर युगात असताना हंटर्स होतो तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आज परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे आपल्याकडे सगळं आपण सो कॉल्ड इव्हॉल्व्ह झालो आहे सायकोलॉजिकली, आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स तुम्ही म्हणता तसं जे पूर्वी होतं तसं आता नाही आहे. जेवढा व्हायलन्स किंवा अटॅकिंग प्रवृत्ती होती ह्युमन रेसची तशी आता नाही आहे. पण तेव्हा सर्वायवल मे बी एक नीड होती माणसाची की माझी माझी जमात किंवा माझे लोक सर्व्हाइव्ह व्हावेत म्हणून युद्ध करावं. आता सर्व्हायवल ही नीड आय थिंक ह्युमन रेसची ॲज सच सॅटिस्फाय झाली आहे. आणि आता एक बाउंड्रीज पण आखल्या गेल्या आहेत की ह्याच्या पलीकडे मी जायचं नाही. तरीही एक वर्चस्व असावं, इकॉनॉमिक म्हणा, फायनान्शियल, आणि तुमचं जे शस्त्रास्त्र असतात त्याच्यात वर्चस्व असावं. ह्याच्यामध्ये पण आय थिंक सर्व्हायवल हा इन्स्टिंक्ट नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं आता कुठल्या इन्स्टिंक्टनी हे सगळे युद्ध किंवा युद्धाची मानसिकता निर्माण होते? काय गोष्ट आहे की आपले जे देव आहेत ना, राम कृष्ण, हे आपले आयडियल देव म्हणजे मनुष्य रूपातले देव. जे आधीचा परशुराम तर ही निघाला, टू बी व्हेरी फ्रँक, त्याच्या हातात तो परशुरामच करायचा. रामाला युद्ध करायला लागलं कशासाठी? की दुष्टाचा नाश करण्यासाठी. आणि कृष्णाला पण अर्जुनाला युद्ध कर यासाठी जागं करायला लागलं. त्यासाठी की दुष्टांचा चुकीच्या गोष्टी होता कामा नयेत, त्याच्यापासून आहे म्हणून. तर ह्या ज्या गोष्टी म्हणजे इवन देव जरी असला तरी त्याला युद्ध करायला लागतं, अशी त्या आपली समजूत आहे. पण आपले ज्ञानेश्वर काका जे आहेत त्यांचं काय म्हणणं, जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्वी रती वाढो, भूताम परस्पर पडो मैत्र जीवांचे. म्हणजे जे वाईट लोक जे आहेत तर वाईट लोक मरता नाहीत, त्यांना मारायचं नाही, पण त्यांचं व्यंकट म्हणजे दुष्टपणा जो आहे तो निघून जावा अशी प्रार्थना येते. ही आपली एक बेसिक गोष्ट ही. पण व्यंकट जर सांडत करायचं काय, तर त्यांना मारायचं अशी गरज पडते. पण मला असं वाटत नाही की इथे मारायला लागतं अशी काही गोष्ट नसते. कारण समोरच्यानुसार गोष्टी होऊ शकतात, युद्ध पण टाळता येऊ शकतात. पण युद्ध व्हायलाच पाहिजे अशी जी इच्छा असते कोणाची, युद्धाची, ही इच्छा युद्धाची असते की मी व्हायला पाहिजे म्हणून. मग ह्या सगळ्या गोष्टी होत आहे. मग ट्रम्प काका तिकडे निवडून येतात, इकडे खेमेनी असा करतो म्हणजे अत्याचार. त्या ट्रम्प काकांना पडलंय काय तर तुमच्याकडे तुम्ही वेपन करतात का नाही. त्यांनी सांगितलं इराकवरती न्यूक्लिअर वेपन करतात, म्हणजे काय बायोलॉजिकल वॉर करतील म्हणून. काय सापडलं, काही नाही सापडलं. पण कारण ते कशासाठी ह्या डोक्याची आयडिया आल्या, या युद्धाला वाटलं आपण प्रकट या म्हणून ती गोष्ट होते, असं काही नाही. म्हणजे माझं असं म्हणणं की युद्ध हे युद्ध सोडवतं, आपण व्हावं म्हणून. टोटली डिफरंट कन्सेप्ट. इट इज नॉट ह्युमन आयडिया. द आयडिया ऑफ दी
वॉट इज सेल्फ. हा म्हणजे हे सगळं डिस्टँड आहे किंवा जसं पूर्वीचे लोक ॲस्ट्रॉलॉजिस्ट म्हणतात, आता अनेक लोकांनी प्रेडिक्ट पण केलं होतं. आता नॉस्ट्रॅडॅमस म्हणायचं की असं असं होईल तसं होईल, तर एक प्रिडिक्शन एक झालं. नंतर काही लोक आपले ज्योतिष पण असतात, ते पण ग्रहताऱ्यांचा अभ्यास करून म्हणतात की हा काळ जो आहे हा हो, 26 तारीख सुनामी आली. 26 नोव्हेंबरला कसाबने हल्ला केला. 26 जानेवारीला भूकंप झाला गुजरातला. हे 26 तारीख वाईट असते, पण 26 हे तुमचे जे आहे ना साल, हे वाईट आहे असं या लोकांचं म्हणणं आहे. गमत आली की नाही म्हटलं ते. पण तुम्हाला काय वाटतं, पण खरंच हे 26 तारीख एक झालं पण नाही गोष्ट अशी, इथे माझी सुद्धा आयडिया डिफरंट आहे. हे सगळं काही इथं असतं, फक्त त्या जागा मिळते प्रकटतं. म्हणजे इथे शांतताही असते, सौंदर्य असतं, सुंदर्य सगळं असतं, त्यामुळे प्रकट इच्छा असते आणि त्या जागेमध्ये पकडतं. आता माझ्या कविता ज्या आहेत ना पुष्कळा, त्या मला पकडताना लिहून घेतात. त्या कविताच होतात त्या. तशीच ह्या गोष्टी इथे असतात. ह्या सगळ्या जे काही घडतं इथे असतं, त्या जागेमध्ये ते पकडतं. मग त्या तशी बुद्धी येतं, ते काम करून घेतं आणि त्या गोष्टी घडतात. आता हा विचार आहे, आयडिया अल्टिमेट मला माहित नाही. कारण आता जनरेशन्स जसे आहेत, आता तुम्ही ऍक्च्युली बेबी बूमर या कॅटेगरीत बसता. मी जेन एक्स आहे, गार्गी जेन झी मधली आहे, स्पृहा आता जेन अल्फा मधली आहे. हे सगळे आपण जनरेशन्स वेगवेगळ्या माइंडसेटने येतात. त्यांना एक्सपोजर वेगवेगळ्या, त्यांचे व्हॅल्यू सिस्टम्स वेगवेगळ्या असतात. म्हणजे मी आता सेपियन्स नावाचं पुस्तक वाचलं, तुम्ही पण वाचलं, युval नोआ हरीचं, ज्यांनी अनेक वर्षांचा आपला ह्युमन रेसचा होमोसेपियन्स जी आपली बायोलॉजिकल नाव आहे, त्या जातीचा पूर्ण त्यांनी अभ्यास केला. आणि कितीतरी हजारो वर्षापूर्वी ज्या व्हॅल्यू सिस्टम्स होत्या, खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे मला त्यांनी एक स्पेसिफिक मला आठवत आहे की पूर्वी जर का असा नियम होता की जर का एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या मुलाला मारलं, तर द लॉ प्रमाणे त्या दुसऱ्या माणसाला या पहिल्या माणसाच्या मुलाला मारायला परवानगी होती किंवा त्याला ते करणं भाग होतं. आणि दॅट वॉज लिगली अलाउड. आणि हे तेव्हा नॉर्मल्सी होती. तेव्हा जे व्हॅल्यू सिस्टम्स होते, हे म्हणजे आपण आता या क्षणी ह्याचा विचारही करू शकत नाही की अशा पद्धतीची जीवन पद्धती किंवा असे व्हॅल्यू सिस्टम्स असतील. आणि इतक्या हजारो वर्षानंतर आज आपले व्हॅल्यू सिस्टम्स आहेत. म्हणजे ऍक्च्युली म्हणलं तर ऍब्सोल्यूट ट्रूथ असं काहीच नाहीये की हेच बरोबर किंवा हेच चूक. जे त्यावेळेस होते त्यांच्याकरता ते ट्रूथ होतं. अशा पद्धतीने जगायचं. व्हॅल्यू सिस्टम्स ऑफ इव्हन ह्युमन रिलेशनशिप्स ही किती तेव्हा वुमन डॉमिनंट होतं. म्हणजे असं पण एक गंमतशीर त्याच्यात उल्लेख आहे की जर का त्यांना असं फिमेल ह्युमन वाटायचं की एक कोणतरी डॉमिनेट करत होतं, तर एकत्र करून त्याला ऍक्च्युली नष्ट करून टाकायच्या. म्हणजे तेव्हाची व्हॅल्यू सिस्टीम आणि आत्ताची व्हॅल्यू सिस्टीम मध्ये इतका फरक आहे. तर हे एवढ्याशा काही जनरेशन्स क्रॉस होताना तुमची साधारण बेबी बूमर कॅटेगरीतली व्हॅल्यू सिस्टीम आणि आजची जेन अल्फा नवीन आलेली आहे त्यांची व्हॅल्यू सिस्टीम, त्यामध्ये पण खूप फरक दिसतो. आता हा डायरेक्टली युद्धाचा विषय नसला तरी ओव्हरऑल तुम्हाला ऍज अ सिनियर पर्सन जाणवतं का की व्हॅल्यू सिस्टीम्स मध्ये म्हणजे जे स्पृहा करता कदाचित नॉर्मल असेल, ते तुमच्याकरता तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही, असे काही तुम्हाला जाणवतं का? की हे जग युनिव्हर्स जे आहे ना, त्या दृष्टिकोन जर सनातन म्हणजे काय, सदा नूतन नसतो. आजचा मी न्याय असा आहे, दॅट्स ऑल. त्या कारणाने या जनरेशन मध्ये जे गॅप जी म्हणतात ना, ती नक्कीच असते, प्रश्नच का नाहीये. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. माणूस विचार कसा करतो त्याची गोष्ट अशी माझ्या दृष्टीत मी गमतीदार गोष्टी बोलणार आहे की जेनेटिकली यू आर सिलेक्टेड.
then as your संस्कार्स you are saved with the सराउंडिंग. म्हणजे अंगीभूत म्हणजे तुम जेनेटिक, अंगीकृत म्हणजे तुमचे संस्कार आणि प्रासंगिक, ह्या सगळ्या ह्याचं काय म्हणतात ते फॅक्टर्सचं गणित मांडलं जातं आणि त्याचं उत्तर तुम्ही प्रेझेंट करत असतं. अशी गोष्ट त्या ठिकाणी घडत आहे. प्रत्येकाकडे असं असतं. प्रत्येक क्षणी आपण जे काय करत असतो त्याला आपल्याला सिलेक्ट केलं असतं, आपल्याला दिलं असतं, आपण ते काम करायचं असतं. अशी ती गंमत आहे. त्या कारणाने हा प्रकार कंटिन्यू म्हणजे जनरेशन्स काय कालचा मी कालच्यासारखं मी आज वागणार नाही, आता उद्या वागणार नाही, पण मात्र कालच्यामुळे मी आज वागतोय, आजच्यामुळे उद्या वागणार आहे. त्यामुळे आजचं ती गोष्ट जी आहे ती मी ठरवू शकतो काय कशी करायची ती आजच्या वेळेस जगायचं, असं काही नाही. थोडक्यात परसेप्शनचा फरक आहे. म्हणजे आता आपण परत युद्धाकडे आलो तर जे अमेरिका इस्रायलला वाटतंय की इराणचं जे परसेप्शन आहे जगाकडे बघायचं ते त्यांच्या परसेप्शन पेक्षा वेगळं आहे. किंवा ते ज्या फिल्टर्सनी तुम्ही म्हणतात अंगीभूत आणि प्रासंगिक जे काही संस्कार इराणी लोकांवरती झाले वर्सेस ज्यू लोकांवरती किंवा अमेरिकन ज्यू लोकांवरती इस्रायली लोकांवरती झाले, या दोघांनी या सगळे दोघेही लोक सेम पृथ्वी तलावरच राहिले. त्यांनी सेम सिच्युएशन अनुभवल्यात, पण दोघांचा जगाकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा झालाय आणि यामागचं कारण प्रत्येकाचा एक्सपोजर वेगळा आहे. संस्कार आणि हे संस्कार जे आहेत किंवा जे इंटेन्शन्स डेव्हलप होतात इराणकडे किंवा इस्रायलकडे, तर दॅट इज नॉट द ऍब्सोल्यूट ट्रूथ. आणि युद्धाचं कारण की मला जे वाटतं की मी ज्या पद्धतीने जग बघतोय, मी ज्या फिल्टर्स मधून जग बघतोय तेच ट्रूथ आहे. आणि दुसरा जो बघतोय ते माझ्या ट्रूथच्या अपोजिट आहे, म्हणून तो माझा शत्रू आहे आणि म्हणून मला रिस्क आहे. म्हणून माझ्या प्रोटेक्शन करता मी त्याला नेस्तनाबूत करेन, ही वृत्ती आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे जर का खूप सोपं नाही आहे, पण एक रिस्पेक्ट करता आलं की प्रत्येक जण एका वेगळ्या फिल्टरने जग बघतोय आणि ते जे परसिव्ह करतोय ते त्याच्या त्या फिल्टर्समुळे आहे, हे रिस्पेक्ट जरी करता आलं तरी ही युद्ध टाळता येतील का? माहिती आहे का पुष्करा, हे जे युद्ध आहे ना हे जिंकण्यासाठी नाहीये, शड्डू ठोकण्यासाठी आहे की मी कसा भारी आहे तुमच्या सगळ्यापेक्षा. माझं स्वतः सॅटिस्फॅक्शन मिळवायचं की मी कसा भारी आहे, माझी शस्त्र कशी, माझ्याकडे शस्त्र विकत घ्या तुम्ही, कारण तुम्हाला लोक हल्ला करू शकतात. त्यांनी सगळं गंमत तुला अशी सांगतो, हे जी आयडिया जी आहे ना यांच्या डोक्यातली त्यांची अशीच, कारण संस्कार कसे अमेरिकन संस्कार या लोकांनी कुठपासून गोष्टी सुरू आहेत या युद्धासाठी. भारतात स्वातंत्र्य दिलं तेव्हा त्यांनी फाळणी केली का त्यांनी सारखं लढत बसावं म्हणून, आपली शस्त्र विकत घ्यायची, हा त्यांचा व्यापारी उद्देश. टू बी व्हेरी फ्रँक. आणि पुढे जाऊ नये, आणि जास्त पुढे गेले की आपल्याला दादागिरी करतील, पण हे त्यांनी गोष्ट सुरू देते. तर त्यांची आयडिया जी आहे ती जिंकण्यासाठी वगैरे काही नाही, नुसते शस्त्र खपवण्यासाठी. तर अमेरिकी शस्त्र कोणी विकत घेतली नाहीत, त्यांची प्रजा काय खाणार, म्हणून दादा काय राहणार. हा सगळा मूर्खपणा आहे. टू बी व्हेरी फ्रँक याला काय अर्थ नाहीये. हे जर शांत बघितलं तुम्ही ना की हा जो प्रकार जो आहे ना हा त्यांच्याकडनं प्रकट होतोय, मूर्खाचा होत राहणार प्रश्न यालाच काय नाहीये. अरे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं व्हायला नको होतं. ते हिटलरच्या डोक्यात आलं की काही जीव लोक वाईट असतात त्यांना मारलं पाहिजे, कारण जीव लोकांचं आई वडिलांना काही छळलं होतं, हे व्यापारात पाहिजे काय कर्ज देऊन. अर्थ काय होता का. नंतर फाळणी केली, हिंदू मुसलमान एवढंच नाही तर आपल्याकडे दलित आणि काय सवर्ण यांच्यातली मारामार लावून द्यायचे, आणखीन आपण दोन्ही खायचं, हा असा प्रकार लावला जातो. त्याला इलाज नाही, हा असा असणारच आहे. पण तो थांबवायचा का असेल तर कॉमन माणसं जी आहेत, आमच्यासारखी कॉमन माणसं जी आहेत, कुठल्याही माणसाला त्रास होऊ नये असं वाटतं. म्हणजे अगदी पाकिस्तान जरी हरला समजा तरी आपल्याला ठीक आहे, हरले ते आपण फटाक्यावर उडवतो, आपण देशप्रेम केलं असं वाटतं, त्याला काही अर्थ नाहीये. त्यांचे पण कॉमन लोक आपल्याशी मित्र आहेत. आपला जो सिद्धू होता त्याचा इम्रान खान मित्र होता, त्याच्या ह्याला तो गेला अंडात ते शपथ द्यायला गेला,
वी आर फ्रेंड्स अल्टिमेटली. शेवटी वी आर ह्युमन बिईंग्स, वी लव्ह इच अदर. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण ही अजून फळा येणार नाही. ही कधी फळा येईल, जेव्हा असं कळेल की हा सगळं नष्ट होत आहे, तेव्हा ते लोक शहाणे होतील. म्हणून जर्मनीमध्ये 2014 साली तुझ्याकडून कळा होतो मी, तर तेव्हा एक कविता आली माझ्या डोक्यामध्ये, गमतीदार कविता होती. पहिल्या महायुद्धाच्या शतकपुरुषी वर्षात आणि जर्मनीच्या माझ्या वास्तव्यात एका पहाटे मला पडलं एक स्वप्न. पहाटे स्वप्न म्हणतात खरी होतात. माझंही हे स्वप्न नक्कीच खरं होणार. हल्ली त्याला लागतील संवत्सर 1000. स्वप्नात मी पाहिलं अस्त्रहीन धरा, निशस्त्र लष्कर, मात्र गरजेला कायम तत्पर. गरजेला मदतीला कायम तत्पर. असं तो सारं काही. फक्त नव्हती लढाई, आपलं थोडं पोट दांडायची नव्हती कोणाला घाई. असं झालं काही, असं वाद, पण कोणीच कोणाला ठेवून बाद. टेबलावरती बसून होते संवाद आणि कोणीच कोणाला ठेवून बाद. असं झालं काही, फक्त नव्हतं भय. असं झालं काही, फक्त होतं भय, मात्र खळ्यांच्या व्यंकटाची हो नव्हती गय. आणि व्यंकटी सांडताना लागत नव्हतं शस्त्र, समजून नाही चालावं हे होतं शास्त्र. पहाटे स्वप्न म्हणतात खरी होतात. माझंही स्वप्न नक्कीच खरं होणार. बरे त्या लागतील संवत्सर 1000. पण गंमत अशी लोकांना आता एलियन झाले ना की त्या शत्रू होत नाही तुमचे, मग तुम्ही सगळे त्याची गंमत आहे, सगळं काही नाही. पण नाही का वाचलं पेपरात की ऍक्च्युली दख्खन भागातील जो एक भूकंप नाही व्हॉल्केनो झाला, त्याच्यातून ऍक्च्युली खूप सारे ह्युमन्स वाईपआउट, ह्युमन्स नाही सगळे डायनोसॉर वाईपआउट झाले. शिवाय तो ऍस्ट्रॉइड पडलाय वरून येऊन, तेव्हा सगळे डिस्ट्रॉय झाले. आणि हे सगळं म्हणजे ह्याची जाणीव सगळ्यांना ॲज अ ह्युमन्स जाणवली की आपण तर पूर्ण या युनिव्हर्स मधल्या एका छोट्याशा ग्रहावरची अगदी स्मॉल स्पेक ऑफ सँड पण नाही होत, बारीक होत. आणि आपण हे सगळं लढत बसतोय. युनिव्हर्स इतकं ह्यूज, इतकं वास्ट आणि इन्फायनाईट आहे, आणि आपण आपल्या वर्चस्व राखण्यासाठी सगळं लढत बसलोय. म्हणजे कधी अचानक एखादा ऍस्ट्रॉइड पडून किंवा एखादा व्हॉल्केनो येऊन सगळं संपू शकतं, आणि तरी आपल्याला हा क्षण जो आहे तो आनंदाने जगता येत नाही. तो नसं झालं ना, हे जर पुढच्या गोष्टीसाठी घरी गोष्ट होती. मी म्हणतो ना पुढे काय व्हावं यासाठी आधी काहीतरी होतं. ते डायनासोर्स जमिनीखाली गेले, त्यांचं तेल झालं आणि ते आपण मोटर वापरत होता. आपल्याला पुढे मोटर वापर येण्यासाठी तशी गोष्ट घडली. एक माझी छान कविता आहे. एकदा मन रुसलं, दूर ताऱ्यावर दोन बसलं, तिथून मला दिसलं सारं सूर्यमंडळ एक होऊन बसलं. सारे ग्रह, चंद्र, सूर्य मधले एकच टिपका. म्हणलं हे सगळे एक, तर आपण असे वेगळे का? आपण कायसाठी म्हणतो, कायसाठी करतो? माझी सगळी भांडण विसरून गेली आणि सुखा व्हायला लागलो. असाच एकदा मंगळावर जाऊन बसलो. म्हणले तर बघूया काय दिसतंय का, काय दिसतंय का, काय कंटाळलो. कोणीच काहीच नव्हतं. एक डास गळूनला कानापाशी. मग खूप आनंद झाला. कशी आयडिया? खूप छान. ऍक्च्युली जीवाला जी घेणार असा तरी पाहिजे कोणतरी असतो, असं काही नशिदारी. तर आज युद्धावरती आपण चर्चा केली आणि खूप एक फ्लॅशबॅक मिळाला की पूर्वी पण हे अगदी प्रभू श्रीरामापासून युद्ध चालू होतं. त्याचे इंटेन्शन्स वेगळे, इंटेन्शन्स कसे बदलत गेले. तुम्हाला युद्धाच्या काळात 62 साली 71 साली कशी मानसिकता होती भारताची आणि आत्ता कशी आहे, आणि आत्ता मुळातच आपण इव्हॉल्व्ह झालो आहोत, तरी कुठेतरी हे घुसपट निघत जातं आणि त्याला हे फेस करायलाच लागतं. ब्रेकिंग न्यूज येण्याकरता सगळे चॅनल्स पण तत्पर असतात. त्यांच्याकरता पण हे मोठा बिझनेसचा विषय झाला आहे. त्यामुळे युद्ध हा एक मोठा बिझनेस आहे, आणि सध्या या बिझनेसच्या काळात कलियुग म्हणजे एक बिझनेस युग आहे. आणि हे बिझनेस कोणाचा सगळ्यात जास्त
स्ट्रॉंग आहे आणि तो सगळ्यात यशस्वी बिझनेस कुठला देश करतोय यावरती ती सगळी युद्ध ठरत आहेत. तुला गंमत बघा, असं वाली 1000 संवत्सर लागली तरी माझं स्वप्न खरं होणार 100%. आणि याच नोटवर आज आपण आपल्या गप्पा इकडेच थांबूया. असाच शिकत राहू, नवीन नवीन विषयांवरती गप्पा मारण्याकरता 2 जनरेशन मधल्या गप्पा, जनरेशन गप्पा.